आता पूर्वी कसं बाई वारली का दुसरी बाई करायची प्रपंचासाठी, म्हणून आमची आई होती, आईला वाटलं याला दुसरी आई कशी मिळेल कशी नाही, म्हणून ते पोरग तुमच्यासारखं देवाला दिलं. पण खरं सांगतो की आमचं घर पूर्णपणे आज्ञेने होतं. त्या बाबा लोकांनी आम्हाला उपदेश म्हणजे काय हे कुठलंही मार्गदर्शन केलं नाही. परंतु ते पोरग बऱ्याच दिवसानं ते बाबा त्रास द्यायचे, त्याला काही येत असेल नसेल त्याला मारायचे, ते पळून यायचं. त्याला ज्या टायमाला त्याला सोडवणूक केलं ते माझ्या हातानं झालं. मी अज्ञान, मला ती कल्पना नाही. परंतु ते म्हणे उपर घालावं लागेल देवाला, त्या जीवाबद्दल दुसरं काहीतरी द्यावं लागेल. ताई तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही आता देवाला अनुसरलात, तुमच्या पाठीमागे आमचाही नंबर परमेश्वराने त्यांच्या पदरात घ्यावं, आमची पण ती तयारी आहे. आम्ही संकल्पन पण सोडलेला आहे. ताई खरंच अज्ञान माणसाला सज्ञान करायचं असेल तर आमच्या बाबाजींचं मार्गदर्शन, आमच्यासारखे जीव त्यांनी इतके धर्माला लावले. इथं महाराष्ट्रात जाऊ द्या, नाशिक जिल्ह्यात जाऊ द्या, परंतु अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा आमच्या बाबाजींनी वास्तविक धर्म जोपासला. आणि तिथले माणसं उपदेशी नव्हते, फक्त देवपूजा करत होते, ते उपदेशी बनवले. म्हणजे असं माईकवर ना मोबाईलवर ना की तुम्ही बसा, असं बसा, तसं बसा, मी सांगतो तसं बोला, ते उपदेश घेतला त्यांनी. आणि ते अमेरिकेसारख्या देशामध्ये राहून सुद्धा ते धर्म जोपासतायत आजही. असं आमचे बाबा खूप त्यांचे म्हणजे इतके मोठे आमचे उपकार आहे. हे सगळे गोळेगावची मंडळी ना त्यांच्यामुळे जोडले गेले.